मित्रांनो, RTE 2025 याच्यासाठी जे काही फॉर्म भरण्याची तारीख होती 14 जानेवारी. त्यामुळे 14 जानेवारीला फॉर्म सुरू झाले. फक्त ते फॉर्म सकाळी सुरू न होता साधारणपणे दुपारी 3च्या आसपास याची वेबसाईट सुरू झाली. आणि ते फॉर्म कसे भरायचे तुम्ही घरी बसून ते प्रॉपरली तुम्ही बघून घ्या. तुमच्यासाठी लाईव्ह डेमो घेऊन आलो आहे. तो फॉर्म प्रॉपरली कसा भरायचा, त्यातल्या लहान-सहान चुका कुठल्या टाळायच्या, ज्याच्यामधून तुमच्या मुलाचा नंबर लागण्याचे जास्त चान्स आहेत. कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची हे देखील बघून घ्या. सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे. चला तर मग पूर्ण प्रोसेस जाणून घेऊया. नमस्कार, मी रोहन. स्वागत आहे आपल्या पूर्ण इन्फोटेकमध्ये. RTEचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला गुगलला जस्ट RTE एवढं सर्च केलं तर RTEची पहिलीच वेबसाईट येते, जी वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देखील मिळेल. ती वेबसाईट ओपन करा. वेबसाईट ओपन केल्यानंतर फ्रंट पेजलाच तुम्हाला पालकांकरिता सूचना अशी एक 10 ते 12 लाईनची सूचना आहे. त्याच्यामध्ये फॉर्म कसा भरायचा, काय काळजी घ्यायची ही पूर्ण माहिती दिली आहे. ती वाचून घ्या प्रॉपरली. ती वाचून झाल्यानंतर वरील पेजला 2 नंबर टॅब आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन. त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुमच्या मुलाचा फॉर्म तुम्ही भरणार आहात. त्या ऑप्शनला तुम्ही जर क्लिक केलं तर सेकंड पेज ओपन होईल, ज्याच्यामध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन आहे, राईट साईडला रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. न्यू रजिस्ट्रेशन लिंक असे ब्ल्यू कलरमध्ये दिसेल, त्या ऑप्शनला क्लिक करा. कारण तुम्ही अजून लॉग इन नाही करू शकत, कारण तुम्ही रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला बेसिक माहितीमध्ये तुमचा पहिला जिल्हा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या मुलाची माहिती भरायची आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने तुमचं लास्ट नेम आधी येणार, नंतर फर्स्ट नेम, नंतर मिडल नेम. ही माहिती तुमच्या जन्मदाखल्यानुसार प्रॉपरली भरून घ्या. खाली चाइल्ड डिसेबिलिटी म्हणजेच अपंगत्व आहे का, वेगळा कॅटेगरी आहे अपंगाची, त्याच्यामध्ये असेल तर त्याच्या वेगळ्या राखीव जागा देखील आहेत. जर तुमचा मुलगा अपंग असेल तर त्याला यस करा, नसेल तर नो राहू द्या. पुढे तुमचं डेट ऑफ बर्थ आहे. मुलाच्या डेट ऑफ बर्थमध्ये जन्मदाखल्यानुसार जी डेट ऑफ बर्थ असेल ती प्रॉपरली टाकून घ्या. ती टाकल्याबरोबर लेफ्ट साईडला लगेच रेडमध्ये 30 डिसेंबरपर्यंत त्या मुलाचं किती वय असेल ते दाखवलं जाईल. त्यानुसार तुम्ही कुठल्या इयत्तेमध्ये तुमचा मुलगा बसता हे पाहू शकता. नंतर पुढे कॅप्चा टाकून घ्या आहे तो, आणि खाली मोबाईल नंबर आहे विचारला, तो प्रॉपर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. आणि रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर वरती तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल आणि तुमचा पासवर्ड तुमच्या मोबाईलला आला असा मेसेज येईल. तुमच्या मोबाईलला तुम्ही चेक करून घ्या, याचा पासवर्ड तुमच्या मोबाईलला आला असेल. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही नोट करा. लेफ्ट साईड विंडोमध्ये तो ॲप्लिकेशन नंबर टाकून आलेला पासवर्ड टाकून खाली कॅप्चा टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्याबरोबर तुम्हाला सेंटरला एक विंडो येईल छोटीशी, ज्याच्यामध्ये तुमचा ओल्ड पासवर्ड टाका आणि नवीन पासवर्ड तयार करा असं विचारलं जाईल. तिथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर ऑलरेडी असेल. राईट साईडला ओल्ड पासवर्ड म्हणजे तुमच्या मोबाईलला जो आला आहे तो टाकायचा आहे, आणि खाली 2 वेळेस तुमचा नवीन पासवर्ड तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही तयार करा. पासवर्ड प्रॉपरली टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट झाल्यानंतर मला परत लॉग इनच्या विंडोला यायचं आहे. सेम तो ॲप्लिकेशन नंबर टाकून आणि नवीन पासवर्ड तयार केलेला तो पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इनचे जे 3 स्टेप आहेत. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरायची आहे तुमच्या मुलाची. ती माहिती भरताना पहिल्या कॉलममध्ये आहे मुलाचं पूर्ण नाव, जे आपण आधी भरलं होतं त्यामुळे ते आहे तसं आलेलं असतं. त्याच्या खाली मराठीमध्ये देखील तेच नाव तुम्हाला टायपिंग करायचं आहे. त्याच्यानंतर आहे मुलाच्या आईचं नाव. जर आईचं नाव माहीत नसेल तर ते छोटा एक टिक मार्क आहे, तुम्हाला आईचं नाव माहीत नाही असं मेन्शन करू शकता. आईचं नाव देखील लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम तुम्ही एंटर करा, आणि ते सेम खालच्या बॉक्समध्ये मराठीमध्ये देखील मेन्शन करा. नंतर आहे तुमच्या वडिलांचं नाव, म्हणजे त्या मुलाच्या वडिलाचं नाव. त्या मुलाच्या वडिलाचं नाव देखील लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम असं 3 पॉईंट, आणि सेम ते मराठीमध्ये परत एकदा पालकाचं नाव, आईचं नाव आणि वडिलाचं नाव, हे 3 कॉलम इंग्लिश आणि मराठीमध्ये प्रॉपरली भरून घ्या. ते भरून झाल्यानंतर खाली डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक आली असते आपण आधी टाकल्यामुळे. त्याच्या पुढे आहे चाइल्ड जेंडर, मेल किंवा फिमेल, मुलगा मुलगी तुमचं जे असेल ते टाकून घ्या. डेट ऑफ बर्थच्या खाली तुम्हाला त्या मुलाचं वय किती कंप्लीट आहे, नंबरपर्यंत तुमच्या मुलाचं जे काय वय आधी दाखवलं होतं रेडमध्ये तेच इथे देखील आहे. त्याच्यानंतर तुमची कॅटेगरी आहे. खाली आहे ॲड्रेसचा पार्ट. ॲड्रेस तुमचा जो असेल आधार कार्डनुसार किंवा तुमचा तुम्ही जिथं राहता तो ॲड्रेस प्रॉपरली भरून घ्या. ॲड्रेस 3 कॉलममध्ये भरायचा आहे, त्यामुळे मोठा ॲड्रेस असेल तरी प्रॉपरली बसून जाईल. रजिस्ट्रेशन करताना जो पुणे जिल्हा घेतला होता तो ऑटोमॅटिक तिथं आलेला आहे. त्याच्या पुढे आहे तालुका आणि नंतर व्हिलेज. तालुक्यामध्ये पुणे घेतल्यामुळे पुण्यात जे काही तालुके आहेत 7-8 ते न दाखवता बाकी पण भरपूर ऑप्शन आहेत, तुम्ही ओपन केल्यानंतर कळेलच. त्यामुळे तुमचा एरिया त्या तालुक्याच्या लिस्टमध्ये जे कुठलं नाव असेल त्याच्या जवळचा एरिया असेल तर तो तालुका घेऊ शकता तुम्ही. आणि पुढचं व्हिलेज, त्या तालुक्यामध्ये तुमचं व्हिलेज देखील असेल सर्च करून बघा, ते तुम्ही सिलेक्ट करू शकता.
आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्या खालचं लोकेशन. तुम्ही बघू शकता लोकेशनला ऑप्शन नाही आहे काही क्लिक करण्यासाठी. तो ऑप्शन कसा येईल ते देखील सांगतो. त्याआधी तुमचा पूर्ण ॲड्रेस चेक करून घ्या. ॲड्रेस ओके असेल तर खाली रेडमध्ये एक ऑप्शन आहे. तुम्ही RTA मध्ये तुमच्या मुलाचं ॲडमिशन आधी कधी घेतलं आहे का किंवा त्याचा नंबर लागला आहे का, येस नो तुमच्या सोयीनुसार घ्या. जे ॲप्लिकेबल असेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. हे सर्व झाल्यानंतर खाली सेव्ह नावाचं एक बटन आहे. याला सेव्ह केल्यानंतर तुमचं GPS लोकेशन ऑन होणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जो काय ॲड्रेस टायपिंग केला आहे तो सगळा प्रॉपरली भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह बटन दाबायचं आहे. सेव्ह बटन दाबल्याबरोबर म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड याच्या पुढे ब्ल्यू कलरमध्ये एक ऑप्शन येतो लगेच GPS लोकेशन सेट करा म्हणून. सेव्ह झाल्यानंतर पण सेव्हच्या आधी ते ऑप्शन दाखवणार नाही आहे. सेव्ह झाल्यानंतर त्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. त्यानंतर सेकंड टॅबमध्ये मॅप ओपन झाल्यानंतर त्याच्यावर तुमचं लोकेशन घराचं जे प्रॉपर असेल झूम इन आउट करून तुम्ही ते लोकेशन चेक करून घ्या. तुमच्या घर जिथं असेल त्याच्यावर तो बलून घेऊन जायचा आहे. रेड कलरचा एक छोटा बलून आहे तो तुम्ही त्याच्यावर घेऊन जायचा आहे तुमच्या घरावर. त्याच्यावर तो रेड बलून ठेवल्यानंतर वरती लॅट आणि लॉंग याचे दोन्हीचे कोऑर्डिनेट येतील ते बघून घ्या. आणि प्रॉपरली जर सेट झाला असेल ते बोलून तर सेव्ह अँड अपडेट या बटनावर क्लिक करा वरच्या साईडला. त्यामुळे लगेच एक विंडो येईल तुमचं लोकेशन सेट झालं आहे म्हणून. तो जो मॅपचा टॅब आहे तुम्ही नंतर बंद करू शकता. नंतर पहिल्या फॉर्मच्या ॲप्लिकेशन पेजवर तुम्ही परत येणार आहात, ज्याच्यामध्ये जे काही तुमचे कोऑर्डिनेट असतील लॅट लॉंगचे ते त्या आधीच्या बॉक्समध्ये ऑटोमॅटिक येऊन जातील. ते झाल्यानंतर परत तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह बटन दाबल्यानंतर तुमचं पहिलं पेज जे आहे तुमची इन्फॉर्मेशन ते प्रॉपरली सेव्ह झाली आहे. आणि लक्षात घ्या इथं जे लोकेशन तुम्ही आता सेट केलं आहे ते लोकेशन तुम्हाला सेट करण्यासाठी 5 वेळा ऑप्शन आहे. म्हणजे तुम्ही जर लोकेशन सेट केलं आणि तुम्हाला जर काय वाटलं अरे आपलं घर चुकलं आहे, बलून दुसऱ्या ठिकाणी सेट झाला आहे किंवा ते लॅट लॉंग मॅच होत नाही, तुम्ही परत सेट करू शकता. परंतु मॅक्झिमम तुम्हाला 5 वेळा ते रिसेट करता येईल. 5 वेळा जर तुम्ही रिसेट केलं तर तो ऑप्शन तुमचा ब्लॉक होईल. हे सर्व झाल्यानंतर सेव्ह केल्यानंतर पुढे ॲप्लिकेशन हा सेकंड टॅब आहे, ज्याच्यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे तुमच्या मुलाची इयत्ता, तुमच्या मुलाचं जे वय तुम्ही आधी मेन्शन केलं आहे त्यानुसार तो कुठल्या कॅटेगरीमध्ये असतो, तो कुठल्या स्टँडर्डमध्ये फिट होतो आहे ते ऑटोमॅटिक दाखवलं जाईल. वयानुसार स्टँडर्ड कधी कधी 1 किंवा 2 पण दाखवतात. जसं इथे तुम्ही बघू शकता प्री KG आणि ज्युनियर KG असे 2 ऑप्शन आहेत. त्या मुलाच्या वयानुसार ते दोन्ही ऑप्शन ॲप्लिकेबल आहेत. तुम्हाला कुठल्या स्टँडर्डमध्ये त्याला ॲडमिशन आत्ता घ्यायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. सेकंड ऑप्शन आहे तुमचं रिलिजन म्हणजे तुमचं हिंदू मुस्लिम जे काय आहे ते तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. पुढील ऑप्शनमध्ये तुम्हाला कॅटेगरी घ्यायची आहे जे ॲप्लिकेबल असेल ते. त्याच्या खाली तुमचा मुलगा अपंग आहे का, स्पेशल डिसेबिलिटी का आहे का ते येस नो करायचं आहे. त्यानंतर HIV अफेक्टेड आहे का हे देखील विचारलं आहे, येस नो करून घ्या. याच्यानंतर मुलाचं आधार कार्ड आहे का, येस नो विचारलं आहे. असेल तर येस करून पुढे आधार नंबर टाकून घ्या. नो केलं तर काही इश्यू नाही, बर्थ सर्टिफिकेट देखील काम होऊ शकतं तुमचं. त्याच्या पुढे ॲन्युअल इन्कम म्हणजे तुमच्या पालकाचं जे काय उत्पन्न दाखला तुम्ही बनवलं आहे, जर तुम्ही कास्टमध्ये नसाल तर लक्षात घ्या तुम्ही जर वरती जनरल ऑप्शन घेतला तर तुम्हाला उत्पन्न दाखला लागणार आहे. जर तुम्ही कुठली कास्ट सिलेक्ट केली असेल त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जर कास्टमध्ये असेल तर त्यांना उत्पन्न दाखल्याची गरज नाही आहे, हा पॉईंट लक्षात घ्या. फक्त जनरल कॅटेगरी असेल तरच उत्पन्न दाखला लागतो. तुम्ही वरती जनरल घेतल्यामुळे इथे तुम्हाला उत्पन्न मेन्शन करणं गरजेचं आहे. तुमचा जो काही उत्पन्न दाखला असेल तो इथं मेन्शन करा. तुमचा मोबाईल नंबर विचारला आहे, तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. लेफ्ट साईड तुम्हाला पॅन कार्ड आणि पॅरेंट ईमेल ID हे 2 ऑप्शन कंपल्सरी नाही आहेत. तुम्ही टाकू देखील शकता, परंतु ते काही स्टार मार्क नाही आहेत त्यामुळे ते कंपल्सरी नाही आहेत. खाली डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये तुम्हाला जे ॲप्लिकेबल असेल डॉक्युमेंट त्याला येस करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस प्रूफ, इन्कम सर्टिफिकेट आणि बर्थ सर्टिफिकेट हे ऑप्शन कंपल्सरी येस करावे लागतात. जर तुम्ही कास्ट सिलेक्ट केली असेल तर त्या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट ऑप्शन ब्लॉक होईल आणि कास्ट सर्टिफिकेट ऑप्शन ओपन होईल. त्याला येस करा आणि सेव्ह करा. सेकंड पेज आपलं कंप्लीट झालं आहे. थर्ड पेजवर तुम्हाला स्कूल सिलेक्शन आहे. तुम्ही जो काही ॲड्रेस आधी सेट केला आहे आणि तुमच्या मुलाची जी काही इयत्ता असेल त्यानुसार तुम्हाला इथं स्कूल सिलेक्शन करायचं आहे. स्कूल सिलेक्शनमध्ये वरती येलोमध्ये 3 टॅब आहेत, विदिन 1 किलोमीटर, विदिन 1 to 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त असे 3 टॅब आहेत. त्यातील पहिल्या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे विदिन 1 किलोमीटर. त्याला क्लिक केल्याबरोबर तुमच्या लोकेशननुसार आणि मुलाच्या इयत्तेनुसार तुमच्या जवळची तुमच्या घराचं जे काही लोकेशन सेट केलं आहे त्यानुसार 1 किलोमीटरच्या आतमध्ये जेवढ्या काही शाळा असतील त्या दाखवल्या जातील. तुम्ही बघून घ्या तुम्हाला जी कुठली सुटेबल शाळा वाटते त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर 1 किलोमीटरमध्ये एकही देखील शाळा नसेल तुमच्या मुलाच्या इयत्तेनुसार
तुम्हाला 1 ते 3 किलोमीटरचा हा पर्याय घ्यावा लागेल. 1 ते 3 किलोमीटर या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुमच्या घरापासून 1 ते 3 किलोमीटर रेंजमध्ये एअर डिस्टन्समध्ये जेवढ्या काही शाळा आहेत त्या दाखवल्या जातील. त्या देखील बघून घ्या. ते बघून घेताना एक लक्षात घ्या, तिथे शाळेचं नाव त्याबरोबर त्याचा जो काही बोर्ड आहे शाळेचा, स्टेट बोर्ड किंवा CBSE हा देखील दाखवला जाईल. त्यानंतर त्याचा इंग्लिश मीडियम आहे किंवा मराठी मीडियम हा एक पॉईंट आहे. आणि 4 नंबर पॉईंट महत्त्वाचा आहे, एंट्री लेवल. तुमच्या मुलाचे जे काही वय आहे त्यानुसार मुलगा तुमचा कुठल्या इयत्तेमध्ये एंट्री घेतोय त्यानुसार ते शाळा सिलेक्ट होतात. ते एंट्री लेवल देखील दाखवलं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला 2 कॉलम आहेत, ज्याच्यामध्ये डेट ऑफ बर्थनुसार त्या मुलाचं एंट्री लेवलचं एज म्हणजे डेट ऑफ बर्थ काय असली पाहिजे मिनिमम, आणि त्याच्या पुढचा कॉलम आहे मॅक्झिमम. ह्या 2 रेंजच्या मधला जो डेट ऑफ बर्थ असेल त्याच मुलांना त्या इयत्तेमध्ये ॲडमिशन मिळतं. ते झाल्यानंतर पुढे त्याची जागा किती शिल्लक आहेत ते दाखवलं आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या घरापासून जे काही लोकेशन आहे त्या शाळेचं ते डिस्टन्स देखील पुढे किलोमीटरमध्ये दाखवलं आहे. ते देखील तुम्ही बघून घेऊ शकता. या सर्व गोष्टीचा अभ्यास करा प्रॉपरली आणि त्यानंतरच कुठल्या शाळा घ्यायच्या तुम्ही डिसाईड करू शकता. हे सर्व झाल्यानंतर ज्या शाळा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्या तुम्हाला लेफ्ट साईडच्या जो बॉक्स आहे त्याला टिकमार्क करून तुम्हाला त्या सिलेक्ट करायच्या आहेत. जेवढ्या शाळा तुम्हाला सिलेक्ट करायच्या तेवढ्या घेऊ शकता. लक्षात घ्या, कमीत कमी 1 शाळा आणि जास्तीत जास्त 10 शाळा एवढं तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यामुळे तुमच्या सोयीनं कुठल्याही 10 शाळा सिलेक्ट करा. 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त. ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्या शाळा सिलेक्ट करून झाल्या. खाली सेव्ह या बटनावर क्लिक करा. प्रत्येक ग्रुपमधल्या शाळा सिलेक्ट झाल्यानंतर सेव्ह करणं गरजेचं आहे. सर्व सेव्ह झाल्यानंतर पुढील 4था टॅब आहे फायनल सबमिशनचा, ज्याच्यामध्ये तुम्ही भरलेल्या फॉर्ममध्ये जे काय डेटा तुम्ही भरला आत्तापर्यंत तो सगळा दाखवला जाईल. तुमचं नाव, तुमच्या मुलाचं नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर, मेल ID, तुमचं गुगल लोकेशन आणि तुम्ही सिलेक्ट केलेल्या शाळा. सर्व माहिती बघून झाल्यानंतर ग्रीनमध्ये तुम्हाला एक संमतीपत्रासारखा ऑप्शन आहे ज्याला टिक मार्क करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मेन्शन आहे की सर्व माहिती जी तुम्ही भरले ती पूर्णपणे माहिती खरी आहे आणि तुम्ही RT प्रवेश घेण्यासाठी ह्या माहितीचा काही गैरवापर केलेला नाही आहे. आणि याच्यातील माहिती जर खोटी आढळली तर तुमचा RTचा प्रवेश रद्द केला जाईल असं क्लिअरली मेन्शन आहे. जर सर्व माहिती बरोबर असेल तर स्क्रोल डाऊन करून खाली कन्फर्म अँड सबमिट असं एक बटन आहे, त्याला क्लिक करा. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला मध्ये एक छोटी विंडो येईल. तुम्हाला खरंच फॉर्म सबमिट करायचा आहे का, आणि एकदा फॉर्म सबमिट झाला की नंतर चेंजेस करता येणार नाही असं त्याच्यामध्ये मेन्शन आहे. आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती बघून घ्या, नंतर तो चेंज करता येणार नाही असं क्लिअरली मेन्शन आहे. त्यामुळे ती पूर्ण माहिती बघून घ्या आणि फायनल सबमिट करून घ्या. फायनल सबमिट नंतर तुम्हाला त्याची PDF मिळणार आहे. ती PDF तुमच्याकडे जपून ठेवा. मुलाचं ॲडमिशन झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट तुम्हाला लागणार आहे. त्यामुळे ही PDF प्रॉपरली जपून ठेवा. आणि लक्षात घ्या, याचा जो निकाल लागतो त्या निकालानंतर याच ॲप्लिकेशन नंबरने तुमच्या मुलाचं ॲडमिट कार्ड देखील मिळणार आहे जर तो RTमध्ये सिलेक्ट झाला. त्यामध्ये शाळा कुठली लागली आहे ते देखील त्यावेळेस मिळेल आणि आपल्या चॅनलवर देखील त्याची माहिती देण्यात येईल. त्यामुळे तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. म्हणजेच असेच नवीन अपडेट तुमच्याजवळ सर्वात आधी पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.